हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी अधूनमधून तुम्हाला सांगत असते की मी माझ्या गावी जाते आणि मी तुम्हाला काही काही व्हिडिओज सुद्धा दाखवलेले आहेत आत्तापर्यंत तर व्लॉगिंगच्या मार्फत। तर तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की माझं जे गाव आहे ते कोकणातलं कांदळगाव आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मालवण जो तालुका आहे तिथलं। पण आज मी तुम्हाला एक नवीन माहिती देणार आहे, ती म्हणजे हा जो तुम्ही व्हिडिओ आता पाहणार आहात थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की हा चांदेर गावातला गोंधळाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ आहे। तर चांदेर हे सुद्धा माझं गाव आहे, ते मी कसं ते सांगते तुम्हाला। माझे जे आजोबा होते त्यांचे मामा मामी हे कांदळगावचे परब आणि त्यांना मूलबाळ नव्हतं, तेव्हा त्यांनी माझ्या आजोबांना दत्तक घेतलं होतं। तेव्हापासून माझे आजोबा परब झाले, पण त्याआधी ते चांदेरचे मूळिक होते। तर तेव्हापासून आमची ही दोन गावं आहेत, चांदेर आणि कांदळगाव। तर आम्ही जेव्हा पण आम्ही कोकणात जातो आमच्या कांदळगावात, तेव्हा आम्ही चांदेरला सुद्धा जातो, तिथेही आम्ही देवाचं नेहमी दर्शन घेतो। आम्ही गणपतीत सुद्धा जातो आणि जेव्हा मी फिरायला वगैरे जातो तेव्हा आम्ही नेहमी आपल्या देवांचं दर्शन वगैरे घेतो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो गोंधळाचा आहे आणि मी यावर्षी जाऊ शकले नाही कोकणात माझ्या गावी, पण माझे पप्पा गेलेले आहेत चांदेरमध्ये आणि त्यांनी मस्त सगळे कार्यक्रम वगैरे एन्जॉय केले आणि त्यांनी ना त्यांच्या परीने काही व्हिडिओ शूट केले त्यांच्या फोनमध्ये आणि ते व्हिडिओज त्यांनी मला पाठवले आणि ते मला म्हणाले की तुझ्या चॅनलवरती म्हणजे त्याचा एक छान असा प्रॉपर व्हिडिओ बनवून आणि टाक। तर मी हा व्हिडिओ तुम्हाला आता बघायला मिळेल, मी एडिट केलेला, तर तो तुम्ही नक्की बघा, एन्जॉय करा। आणि मला माहिती आहे हा प्रॉपर व्हिडिओ नाही आहे, पण मी ना लास्ट टाइम जेव्हा एकदा गेलेले गावी चांदेरला गोंधळ होता तेव्हा, तर तिकडे मी प्रॉपर व्हिडिओ केलेला आणि तो तुम्हाला बघायचा असेल तर मी थंबनेल देते इथे स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा देते, तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि एन्जॉय करा हा व्हिडिओ।
यांचो काय आता बघायला विचार ना साजरा करण्यासाठी आज या ठिकाणी सुरुवात करत आहेत. या सुरुवातीला म्हणून या ठिकाणी मानपान आढावे आणि सर्व देवतांना आशीर्वाद घेऊन पुढे या ठिकाणी कार्यक्रम आहे तो चांगल्या तऱ्हेने परिपूर्णता होऊन पुढे सर्वांना आशीर्वाद देऊन त्या देवीने आपली अखंड ठेवून आज भक्तांच्या ज्या काही कामरांच्या परिपूर्ण होण्यासाठी आज यथामिती यथाशक्ती सर्व देवतांचे या ठिकाणी स्मरण केलेलं आहे. या आज या ठिकाणी काढून या ठिकाणी जो मान भरावा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी झालेली आहे. आज या ठिकाणी सहकुटुंबाद्वारा आज या ठिकाणी काही सेवा करण्यासाठी सुरुवात करतो. सुरुवातीला हाक मारून पुढे देवतांना आमंत्रण करून या आमंत्रणाच्या सोहळ्यानिमित्त सर्व देवतांना या ठिकाणी स्मरण केलेलं आहे.
भटजीं काही वाट ठेवा मध्ये या वाट ठेवा म्हणजे पुढेपर्यंत जाते वाट ठेवा रे सुख करता दुख हरता भरता विघ्नाची